ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी संबंधित मंत्र्यांना देणार निवेदन. प्राध्यापक कॉम्रेड नामदेव चव्हाण. आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे बीडचे जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज दिनांक 20/6/2024 रोजी दुपारी 12 वाजता बीड येथील जिल्हा कार्यालयामध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्राध्यापक कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी सांगितलं की दिनांक 25 व 26 जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या याप्रमाणे आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा 8.33% GPF ग्रामपंचायतने त्वरित भरणा करावा. ग्रामपंचायतकडील आजपर्यंतचा थकीत राहणीमान पत्ता अदा करणे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फरक त्वरित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. सन 2019 पासून ते आजपर्यंत 10% जागा भरण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक कॉम्रेड नामदेव चव्हाण हे बोलत होते व आलेल्या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे आभार शेख यासीन भाई यांनी मानले व बैठक संपली असं जाहीर केलं. या बैठकीस गेवराई तालुक्यातून शेख यासीन भाई, बाबासाहेब राठोड, शरद मोरे, नारायण जाधव, बीड तालुक्यातून साळवे गोविंद, विश्वनाथ काळे शिरूळ, कासार तालुक्यातून नितीन मळेकर, महादेव नागरगोजे, राजेंद्र शिंदे इत्यादी ग्रामपंचायत कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते. पण यावर जर समिती ही कुणी निर्माण केली, कुणाच्या प्रयत्नामुळे निर्माण झाले हे मात्र ते सांगत नाहीत. आणि म्हणून आम्ही 25 जूनला पदाधिकाऱ्यांची मुंबईला आयटेकच्या कार्यालयामध्ये बैठक घेऊन 26 जूनला मंत्र्यांच्या समोर त्यांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आग्रही प्रतिपादन करणार आहोत. कारण आम्ही जळगावला ज्यावेळेस आंदोलन केलं, त्याही पूर्वी आम्ही मुंबईला ज्यावेळेस आंदोलन केलं, त्यावेळेस त्यांनी आम्हाला लेखी आणि तोंडी काही आश्वासनं दिलेली आहेत. परंतु या मंत्र्यांना दरम्यानच्या काळामध्ये निवडणुकीमुळं आणि त्यांच्या राजकीय जे काही हालचाली चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, या सगळ्या हालचालीमुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ भेटला नाही. आणि ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही येत्या 25 आणि 26 तारखेला ऐतिहासिक निर्णय करू आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारचं आम्ही प्राध्यापक तानाजी ठोंबरे, मिलिंद गलवीर, सकाराम दुर्गुडे, ए.व्ही. कुलकर्णी, मंगेश म्हात्रे, बबन पाटील, सुधीर टोकेकर, वसंत वाघ, हरिश्चंद्र सोनवणे, अमृत महाजन, किरण पांचाळ, निलकंठ डोके, राहुल जाधव आणि तुकाराम बसमे या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक मुखाने निर्णय करून सरकारचे जे काही समजा धोरणात्मक जी काही बाजू आहे त्या धोरणात्मक बाजूवर प्रहार करण्यासाठी आम्ही खंबीरपणानं प्रखर आंदोलन करणार आहोत. भावी काळामध्ये हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. आपलं माहीत असेल या मुंबईचा मोर्चा आणि तोही पावसाळी अधिवेशनातला मोर्चा याचे अनुभव लक्षात घेता एक तर मंत्री वेळेवर भेटत नाही, सचिव वेळेवर भेटत नाही आणि पावसामुळे कर्मचाऱ्यांची त्रिपीट उडते. आणि म्हणून आम्ही यापुढे असा निर्णय करणार आहोत. अर्थात त्या निर्णयाची कन्फर्मेशन किंवा त्याची अंमलबजावणी कशी करायची या बाबतीतलं काही शिक्कामोर्तब ते मुंबईला होईल. पण आम्ही गिरीश महाजनाला, ग्रामविकास मंत्र्याला आणि अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवाराला पळव करून सोडल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या प्रसंगी सांगतो. आणि 26 जूनला जी आम्ही चर्चा करणार आहोत, संपूर्ण चर्चेची माहिती आम्ही 26 जूनच्या नंतर महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कळवण्याची, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याची आम्ही काळजी घेणार आहोत. एवढंच या प्रसंगी सांगायचंय. आणि ही सुद्धा गोष्ट मला या प्रसंगी मुद्दा म्हणून नमूद करायची की अगोदर एका संघटनेने 1 जुलैला मोर्चा जाहीर केला की लगेच 2 दिवसांनी लगेच 28 जूनला दुसरा मोर्चा जाहीर होतो. मोर्चा, त्याच्यानंतर मोर्चा, या संघटनेचा मोर्चा, त्या संघटनेचा मोर्चा, हे म्हणजे सरकारच्या अधिकाऱ्यांचंही डोकं खराब करणे प्रकरण आहे आणि मंत्र्याचंही डोकं खराब करणारं प्रकरण आहे. आणि म्हणून या कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये सुद्धा एक वाक्यता आणि एक सूत्रीपणा असणं आवश्यक आहे. परंतु एकमेकावर कुरघोडी करण्याच्या नादामध्ये आणि आपल्या काही संयत अशा प्रकारच्या आर्थिक स्वार्थासाठी
जर कुणी संघटना चालवत असेल तर त्याचाही आम्ही निषेध करतो आणि तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतो की भावी काळामध्ये होणाऱ्या संघटनेसाठी आपण तयार राहावं. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं दिनांक 25 जून रोजी मुंबईला पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवली असून 26 जूनला प्रधान सचिव ग्रामविकास खाते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर पूर्वनियोजितपणे भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबईचा मोर्चा केला, जळगावला मोर्चा केला, धरणे आंदोलन केलं, परंतु ग्रामविकास मंत्र्याकडून आणि ग्रामविकास खात्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद भेटला नाही. मुंबईच्या आझाद मैदानावरील मोर्चाचे अनुभव लक्षात घेता महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना फक्त मागण्यांचं निवेदन देऊन दिलेल्या आश्वासनाचे काय झाले याचा जाब विचारण्यासाठी आणि मंत्रालयातून आलेल्या सूचनेप्रमाणे प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही 26 जूनला मंत्रालयात आणि ग्रामविकास मंत्र्यांना भेटणार आहोत. प्रश्न अनेक आहे. किमान वेतनाचा प्रश्न आहे, अभय यावलकर समितीचा प्रश्न आहे आणि त्याबरोबरच हा 10% आरक्षणाचा प्रश्न हा म्हणजे आता निवड कागदावरच राहतो की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. त्या सर्व बाबींची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रखर आंदोलन करणार आहोत. अशा प्रकारचे नोटीस आम्ही त्याला देणार आहोत. आपल्याला माहीत असेल अलीकडच्या काळामध्ये संघटनांची स्पर्धा सुरू झाली. विदर्भातले 2 नेते एकमेकाच्या विरोधामध्ये एक जुलैला मोर्चा काढतो आणि दुसरा 28 जूनला मोर्चा काढतो. या 2 मोर्चांच्या मध्ये जी काही चर्चा होईल ते कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेली चर्चा लक्षात घेता हे दोघंही एकमेकावर आरोप करतायत, हेतूविषयी शंका घेत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ ही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची एकमेव आणि पहिली संघटना आहे जी 1980च्या दशकापासून काम करते आणि म्हणून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु नाही. महाराष्ट्राचं सरकार हे कामगारांच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातले प्रशासनातील अधिकारी हे सुद्धा कामगारांच्या विरोधातले आहेत आणि हा विरोध जर मोडून काढायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला संघटितपणे एकत्र करून या शासनाच्या धोरणाच्या विरोधामध्ये बोलायला लावणं ही आमची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जे आंदोलन आहे ती ऐतिहासिक आंदोलन असतात. ते केवळ दिखाव्यासाठी आंदोलन नसतात आणि त्याबरोबरच ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आमची संघटना ही एक खांबी तंबू आहे. आम्ही लोकशाही मार्गाने विचार विनिमय करून सर्वांच्या संमतीने निर्णय घेतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. अन्य 2 संघटनांची जर कार्यपद्धती बघितली की नेत्यांच्या मनात आलं की मोर्चा काढायचा, आंदोलन करायचं. मग त्या आंदोलनाने मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेतलं तर आपला हे निदर्शनच येईल की त्या मोर्चामध्ये किंवा त्यांच्या आंदोलनामध्ये फारसा दम असतो असं नाही. सत्तेमधली मोठी माणसं गाठायची, आमदार गाठायचे, त्यांना नेता करायचं आणि त्यांच्या मार्फत सत्तेच्या दारामध्ये जाऊन मागण्यांची सनद द्यायची. ही पद्धती जी आहे ही कामगार वर्गाची एक प्रकारची दिशाभूल आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जे आपले मूलभूत प्रश्न म्हणजे असा की अभय यावलकर समिती ही महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आंदोलनातून निर्माण झालेली कमिटी आहे आणि त्या कमिटीच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सातत्याने भांडण करत आहोत. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.